मित्रांनो, शाकीर भाई आहेत आपल्या समोर आणि त्यांच्या दोन गाड्या आज फायनलचा गुलाल घेतलाय वडकीच्या हिंद केसरी मैदानाचं. नमस्ते. नमस्ते. कोणत्या कोणत्या गाड्या राहिल्यात तसं आज गुलाल आपले घेतलाय? ओजेरची आणि हा. परबूची बर. दोन्ही गाड्या राहिल्या. कशा पद्धतीने जोडी पाहिली आज काय? गाड्या दोन्ही पण गाड्या छान पळाल्या. आज मला वाटतं राजन सम्राट सुद्धा पाहिलेलं, त्या गाडीचं काय झालं? काय नाही, थोड्यावर मार खाल्ला गाडीनं. आज बरेच दिवसानंतर तुमच्या घरचा परत एकदा पाहायला मिळालं. हो. कशा पद्धतीने दिवसभर तेवढा जिद्द तेवढी ठेवायची आणि त्याच जिद्दीनं गाडी चालवायची, ते कसं? काय नाही, फक्त थोडी नाराजगी राजा सम्राटच हा. थोड्यावरून हार झाली सेमीला. आणि दैवत शेठ आहेत. दैवत शेठ, नमस्ते. नमस्कार. आज काय नियोजन तुम्ही केलेलं काय? ना आता काय आहे ती 2-3 बैल पळावली व्यवस्थित. हा. प्रभू नवीन घेतलाय ते पळाला. नवीन नवीन वासर शाकीरबाई आणतायत आणि ते गुलाल प्राप्त करतात, त्याविषयी काय सांग? चांगले अनुभव आहे त्यांचं, कष्ट आहे त्या मागचं, त्यामुळे तसं यश भेटतंय त्यांना. आणि एक प्रभू विषयी काय सांगाल? कारण चांगलं पडलं वासर. प्रभू तसा ऍक्च्युली आम्ही पायऱ्याला मागितला होता शाकीर भाईनं. आम्ही बैजासाठी फॉर्च्युनरच्या अड्ड्याला पायऱ्यासाठी चाललं होतं, पण ते बोलता बोलता व्यवहारच झाला. ती शाकीर भाई म्हणली बैल एवढा घ्यायला लागतोय, घ्या. आपण शक्यतो मैसुरी बैल घेत नाही, पण ती म्हणली बैल घ्या, पक्का कामाचा आहे. घेतला. त्या दिवशी नाशिक मध्ये घासाघाशीत कडनं सीमेला साई लागला, तिथं तिनंच एकत्र दोन्ही गाडी लागल्या, एकत्र गाडी लागली एकदम 19-20 मध्ये मार खाल्ला कडन. आज बी गाडी कडनं 3 नंबरला उतरली, 9 नंबरला झाला फायनलला. 3 नंबरला पण लॉबी झाल्यामुळे आपल्याला उत्तेजनार्थ बक्षीस घ्यावं लागलं, पण 3 नंबरला उतरली पळून गाडी. म्हणजे खरेदी ही झाली प्रभूची. गाडी अख्खा तास पलटी करून 3 नंबरला ती पण गाडी. आतून गाडी असती तर वेगळाच निकाल असता. किती रकमेला घेतलं? नाही, रक्कम जाऊ द्या, काय नाही, व्यवस्थित रक्कम आहे, चांगला बैल आहे. आणि एक प्रकारे वजीर पाहिला सोबत, मला वाटतं. वजीरला पायरा कोण होता? ओजेरला आपला राजा. कशा पद्धतीने जोडी पाहिली ती पण गाडी चांगली पळाली. ओजीर पण आपला राजा पण दोन्ही खांदी काढायचा आहे आणि ओजीर दोन्ही खांदी आतून, काही विषय नाही त्या गाडीचा. दैवत शेठ, नानांच्या राजाबद्दल काय सांगाल? कारण एक सातत्यानं पळणार नद्या, मोठं मैदान असेल त्यावेळेस कायम राहतो बैल. ते दोन्ही साईड पब्लिकला शहाणा आणि सरळ मार्गे पळणारा बैल आणि एकदम साफसुथरा पळतो आणि चांगल्या रेंजनं पळलाय बैल आणि ती व्यवस्थित पळवतात माणसं बैल. आज वडकी मैदानाची प्रथम क्रमांकाची जोडी ठरली शेवाळ्याबाईंचा पाखऱ्यांसोबत पाहिला लखन, त्या जोडीविषयी काय सांग? लखन पाखऱ्या बी चांगली गाडी पळाली, मस्त पळाली गाडी. लखन आता सध्या महाराष्ट्रात नंबर 1 चा बैल आहे, त्याला कोण नाकारू शकत नाही. म्हणजे लखन हाय तर हाय, त्यानं सिद्ध करून दावलं. लखनचा सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलेला आहे. 3 फेऱ्याचा वेळेस पहिल्यांदा पळला त्यावेळेस आपल्या बारक्या सोन्याच्या गळ्यात पळाला. नंतर आपल्या प्रत्येक बैलाच्यात लखन पळालाय. आता बाईच्या थोडा एन्जॉर्ड निमोनिया झाला, त्यामुळे पहिले 1-2 महिन्याला पळावलं नाही आपण. नाहीतर बाईजान लखनची गाडी बी चांगली पळली आतापर्यंत आणि कंटिन्यू आपल्या बैलांना बैल दिल्यात मनोर. शाकीर भाई, कशी साथ मिळते दैवतची? काही नाही सर, पण म्हणजे साथ कशी मिळते? म्हणजे काही नाही, आपले एवढ्या लांबून येतात इथे कशा म्हणजे सगळं नियोजन तेच करते. पायऱ्याचा ते बी नियोजनचे भाष्यचे ते. सागर भाऊ आहेत काय सुट्टीला असते होते? सुट्टीचा विषय नाही, सागर भाऊ परवा वाढदिवस झालाय. हा, आणि वाढदिवसात त्याच्या गिफ्ट आहे ना, 2 गाड्या राहिल्या फायनलला. कशी पाहते दोन्ही गाड्या? दोन्ही गाड्या पण चांगल्या पाहिल्या. काय आजारी आहेस की? नाही, जरा थंडी कणकणी आली. चांगल्या पाहिल्या. महत्वाचे म्हणजे बैल घेतला प्रभून पहिल्यांदाच आमचं, म्हणजे पहिल्याच मैदानात हिंद केसरीच्या मैदानात राहिला आज. त्याचा आनंद आहे आम्हाला. हिंद केसरी झाली गाडी त्यातच. पहिलेच मैदान होतं का? दुसरं मैदान त्याचंही. त्या दिवशी सीमेला जरा थोड्यात मार खाल्ला, जरा घरच्याच गाडी वजीरंती. आज ते दोन्ही गाड्या राहिल्या, फुटून आल्या, आज दोन्ही बी राहिल्या. हा, चालेल, शुभेच्छा. कारण दिवसभर एवढं तुम्ही कंटाळलेला आहात, कारण शाकीर भाई किती गाड्या हाणतात आज दिवसभर? भरपूर. किती सांगा जरा? पास केलते, 3-4 गाड्या सेमीला बी हाणल्या. आणि रान पण लंबा होता, फुल शेवट येऊस तर कस निघला. पल्ला म्हणजे 1000 फूट असल्यावर कसं भरपूर लागलं. हा, चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्कीच आज एक जिद्द होती दोन्ही बैलांची आणि 4ही बैलांची, आणि आज गुलाल प्राप्त केलं. इच्छा होती आमची फक्त राजा सम्राटची गाडी एक मोठ्या मैदान, त्या पण गाडीला स्टार आहे. त्या पण गाडीच काय 19-20 झालं, जरा 2 नंबरला उतरली. ती पण गाडी चांगली पाहिली, फक्त थोड्यात मार खाल्ला. तेवढी गाडी गुलालात राहिली की आम्हाला एक वेगळाच आनंद असेल त्यावेळेचा. चालेल,
शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या पुढच्या मैदानासाठी.